वर्कआउटसाठी ना सकाळचा टाइम एकदम बेस्ट आहे, कारण आपल्या मनाला एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतं. मी पण आज वर्कआउट करून आले आणि त्यानंतर मला हेअर वॉश करायचा होता. सगळ्यात आधी तेल लावलं, सगळी कामं आवरली आणि मस्त आता स्वयंपाकाची तयारी. तर मी चोखा आणि खरं तर मला भाकरी बनवायच्या होत्या, पण पीठच नव्हतं आणि ही सगळी कामं करून मला रिलायन्समध्ये जाऊन इडलीसाठी ना तांदूळ आणायचे होते. माझा खूप मोठा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला. पण खरं सांगू, इतके ऑप्शन्स मिळाले ना, जे तुम्ही कमेंट्समध्ये सांगितले. परत जेव्हा आणायचे असेल तेव्हा सगळे ऑप्शन एक एक करून ट्राय करेल. तर आत्ता मी इडली राईसचं एक पॅकेट घेतलंय आणि थोडा जाड तांदूळ घ्यावा असं मला सजेस्ट केलं होतं, म्हणून एक परिमल पण घेतलाय. सध्या रिलायन्समध्ये काहीच गर्दी नाही आहे, कारण वीकडे होता आणि दुपारच्या वेळी मी गेली होती. माझं सामान घेऊन झालंय आणि म्हटलं चला हा टाइमपास तो बनताय, कारण घरी जाऊन खूप अशी काही कामं नाही आहे. बघितलं घेतलं काहीच नाही. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ सोक करायला ठेवणार आहे, म्हणजे उद्या इडली बनवता येईल. आता काल जो भाजीपाला आणला होता ना, तो सगळा स्वच्छ धुवून मी ठेवला होता. फक्त मिरची आणि आलं ठेवायचं होतं, कारण त्याला सुकायला थोडासा वेळ लागतो. ते जर ओलं राहिलं ना, मिरची किंवा आलं, तर ते लवकर खराब होतं. ते पण ठेवून झालं. फ्रूट्स आणले होते, ते पण स्वच्छ धुवून ठेवले. आता असं वाटतंय की रुटीनची सुरुवात झालेली आहे. हाफ सेशन आत्ताच सुरू झाल्यासारखं मला वाटत होतं, म्हणून रियांशचा टेबलही मी क्लीन करून घेतला आणि त्याने सुद्धा माझी मदत केली. आता रात्रीच्या वेळी जे बॅटर आहे ना, ते तयार करून ठेवायचं होतं. मोठ्या भांड्यात ते व्यवस्थित होतच नव्हतं. फायनली लहान भांड्यात घेऊनच मला ते सगळं बॅटर तयार करावं लागलं आणि स्टीलच्याच भांड्यात करत असते, पण जरा जास्त होतं म्हणून या पातेल्यात ठेवलं. आता हे रात्रभर तसंच ठेवते आणि व्हिडिओ पण मी इथेच संपवते. उद्याचा शॉर्ट व्हिडिओ इथूनच सुरू करेल. चलो बाय.